इंदोर अत्यंत देखणं शहर आहे. होळकरांच्या कर्तृत्वाने उभा राहिलेलं, त्यांच्या कार्यानं पावन झालेलं. पण आपल्या सगळ्या जीवलगांच्या मृत्यूनंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी इंदोर मधली आपली राजधानी बदलली आणि ती माहेश्वरला नेली. माहेश्वर भगवान शिवशंकराचं पवित्र स्थान, आणि माहेश्वरला त्यांनी आपली राजधानी बनवली. मोठमोठाले प्रसाद बांधले, वाडे उभारले, अनेक वास्तू तिथं त्यांनी उभा केल्या. शंभू महादेवाचं मंदिर उभा केलं. खरं तर माहेश्वर वसवलं, सजवलं, नटवलं. माहेश्वर हे विणकरांचं शहर मानलं जातं. ती वस्त्रोद्योगाची नगरी आहे. पण आज अखंड भारतामध्ये नव्हे, भारताच्या बाहेर माहेश्वरच्या साड्या प्रसिद्ध आहेत. तो वस्त्रोद्योग उद्योग जर कुणी वाढवला असेल तर तो पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी. अनेक कलाकार, अनेक कारागीर, अनेक साहित्यिक, अनेक विचारवंत तिथं आणून त्यांनी वसवले आणि सगळ्या क्षेत्रांची राजधानी म्हणून माहेश्वर त्यांनी उभा केली. केवढं प्रचंड कार्य असेल, केवढं प्रचंड कार्य. खरं तर त्या काळामध्ये अनेक कर असायचे. त्यांनी अनेक करांमध्ये सवलती दिल्या. शेतकऱ्यांना, रयतेला सहज जगता यावं, अर्थार्जन करता यावं यासाठी त्यांनी अनेक उद्योग उभा केले. तिथं भिलकवडी नावाचा एक कर असायचा. तो भिल्ल आणि गौंड आदिवासी वसूल करायचे, लोकांना उपद्रव द्यायचे. अहिल्यादेवींनी त्यांना सांगितलं तुमचा करला मान्यता देईन, पण त्यांना पडीक जमिनी दिल्या, त्या लागवडीखाली आणल्या आणि खऱ्या अर्थानं शेतीपासून उद्योगापर्यंत प्रचंड मोठं कार्य अहिल्यादेवींनी माहेश्वर मध्ये उभा केलं. माळवा हा त्यांचा सगळा प्रांत असला तर त्यांच्या कार्यकर्तृत्वासाठी माळवा या राज्याची सीमा त्यांना बांधून ठेवू शकली नाही. असे तू हिमाचल, त्यांच्या कार्याच्या खुणा आजही तुम्हाला जागोजागे दिसतात. कुठेही जा, कुठेही. त्या भगवान शिवशंकराच्या निस्सीम भक्त होत्या, त्या धर्मपरायण होत्या, त्या रयत कल्याणी होत्या. असं कुठलं क्षेत्र नाही ज्या क्षेत्रामध्ये त्यांनी अपार कार्य करून ठेवलं नाही. खरं तर तुम्ही अयोध्येला गेला असाल, अयोध्येची मंदिरं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी बांधलीत. औरंगजेबानं काशी विश्वेश्वराचं मंदिर उद्ध्वस्त केलं. ते उद्ध्वस्त झालेलं काशी विश्वेश्वराचं मंदिर पुन्हा पुण्यश्लोक अहिल्यादेवीने बांधलं. सोरटी सोमनाथाचं मंदिर अहिल्यादेवीने बांधलं.